जाणावे मुख्य धर्माधी, उचित जाणावे मुख्य धर्माधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, न घालावी धाव मनाची ओढी, वचन आवडे संताचे, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे, न घालावी धाव मनाची ओढी, वचन आवडी संताची, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रय जननी देवाती, आद्य त्रय जननी देवाती, आद्य त्रय जननी देवाती, आद्य त्रय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कार होनी आता विठ्ठला विठ्ठला। चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या या आसेगाव देवी, तुमच्या गावाच्या नावामध्ये देवी आहे, आणि तुम्ही आईचा उत्सव दोन्ही नवरात्र तुम्ही साजरे करता। शारदीय नवरात्र सुद्धा साजरं केलं जाते आणि चैत्राचं नवरात्र सुद्धा साजरं केलं जाते। तुम्ही दिलेलं नावही मला फार चांगलं आवडलं, महाराष्ट्र जननी जगदंबा संस्थान। महाराष्ट्र जननी खरंच आहे, महाराष्ट्र जननी आहे आणि त्या जगदंबेचं संस्थान आहे। आणि आत्ता मी पाहिलं, मघा लक्ष नव्हतं, रोज इतक्या पत्रिका येतात, काय कोणतं बारीक बारीक पाहावं, पण आता मुद्दामून पाहिलं, समतापीठ नाव दिलं तुम्ही, समतापीठ फार चांगलं आहे। एक कथा झाली होती मोरारी बापूंची, आणि मोरारी बापूंनी आईचे 2 डोळे सांगितले होते। आपल्या आईला जरी 2 डोळे असले तरी तिच्यापाशी एकच डोळा मुख्य आहे, या आईपाशी 2 डोळे आहेत। आपल्या आईपाशी लेकरावर प्रेम इतका एक डोळा असतो, स्वतःच्या लेकरावर दुसऱ्यावर तितकं करत नाही। ही आई काऊन मोठी आहे माहित आहे, ही सगळ्याच लेकरावर प्रेम करते, म्हणून हिचे 2 डोळे आहेत, एक समता आणि एक ममता। आणि अशा या आईच्या उत्सवानिमित्त आपण एकत्रित जमलेले आहोत। आमचे मित्र विनोद महाराज यांच्या आमंत्रणावरून इथे येण्याचा योग आला, ते निमित्त ठरले। समस्त ग्रामवासी मंडळ आणि विश्वस्त मंडळ आणि सगळी महाराज मंडळी यांच्या सहकार्यानं आपल्याला एक 1.25 तास जो उरलेला आहे त्याच्यामध्ये या अभंगावर थोडंसं चिंतन करायचं आहे। का करायचा आईचा उत्सव? आणि काही लोक टीका करतात, काही लोक वैष्णव परंपरेवर, सनातन परंपरेवर दोष काढतात, आणि
स्वतःला जे सुपीक डोक्याचे समजून घेतात ना, त्यांनी तर सनातन परंपरेवर असा आरोप केलेला आहे की या सनातन परंपरेनं मातृशक्तीचा सन्मान केला नाही, भेद केला. मी कितीतरी उदाहरणं देतो तुम्हाला की या सनातन परंपरेनं, या वैष्णव धर्मानं, या वैदिक धर्मानं जितका मातृशक्तीचा सन्मान केला तितका कोणीच नाही केला. तुम्ही बाकीचे सगळे धर्म बघा, प्रत्येक धर्मामध्ये त्यांचा जो देव आहे ना तो पुरुषच आहे. एकमेव हिंदू धर्म असा आहे की जितकं महत्त्व देवाला आहे तितकंच महत्त्व देवीला सुद्धा आहे. एकमेव आहे. शोधा, अभ्यास करा, नंतर आपल्या लक्षात येईल. पण आपल्याला सवय पडली वैष्णव परंपरेमध्ये. मी ते काही काही पुस्तकं वाचतो, कधी कधी ते काही सोशल मीडियावर येते, तेव्हा मला विचार पडतो की या देशात चाललंय तरी काय, नेमकं काय चाललंय या देशामध्ये. आणि तुम्ही अध्यात्माचा संबंध बघा, अध्यात्मामध्ये मातृशक्तीची जितकी नावं येतात तितकी माणसाची येत नाही. हा भक्ती मार्ग आहे. भक्ती कोणता शब्द आहे? मातृशक्तीचा शब्द आहे. जिला आपण शक्ती म्हणतो, शक्ती मातृशक्तीचा शब्द आहे. जिला आम्ही शांती म्हणतो, आम्हाला शांती भेटली पाहिजे, शांती म्हणजे मातृशक्ती आहे. त्या देवाची जे करायची आहे ती पूजा आहे, ती मातृ आहे. त्या देवाची जी करायची आहे वंदना ती मातृ आहे. त्या देवाची जी करायची आहे अर्चना ती मातृ आहे. कितीतरीही शब्द जे आहेत ना ते मातृशक्तीचा सन्मान करणारे आहेत. माणसाच्या नशिबात काय आहे? काय आहे? फक्त प्रसाद. बाकी सगळे शब्द तुम्ही बघा, उपासना, आराधना, किती सांगू मी, काय साहित्यिक थोडी आहे. विठ्ठला विठ्ठला. पण तरीही काही लोकांच्या सुपीक डोक्यातून काही कल्पना निघत राहतात. मातृशक्तीला कमजोर लेखल्या गेलं, मातृशक्तीला कमजोर लेखल्या गेलं. आईला, मातृशक्तीला काही अधिकार दिले नाही. अधिकार दिले असं नाही आहे, गरज नाही आहे त्यांना. असा आपल्यावर आरोप केला जातो की मातृशक्तीला यज्ञ करण्याचा अधिकार नाही आहे. अहो, गरज नाही आहे, ती रोजच यज्ञ करते. आमची मातृशक्ती जेव्हा आपल्या घरच्यासाठी स्वयंपाक करताना अग्नी प्रज्वलित करते ना, ते अग्नी प्रज्वलित करणं म्हणजे तिचा यज्ञ आहे. तिला गरज नाही दुसऱ्या यज्ञाची, हा त्याचा अर्थ आहे. पण नाही, आम्हाला यज्ञाचा अधिकार नाही दिला, आम्हाला याचा अधिकार नाही दिला, आम्हाला त्याचा अधिकार नाही दिला. तुम्हाला फार मोठा अधिकार आहे. उपनिषदानं पहिले बापाला नमस्कार नाही केला, पहिला नमस्कार मातृदेवोभव केला. मातृदेवोभव केला. आणि तुकोबारायानं तर कितीतरी ठिकाणी पांडुरंगाचं वर्णन करत असताना आई या अर्थानं केलेलं आहे. आमुची कृपाळू तो होशी माऊली, आमुची कृपाळू तो होशी माऊली, आमुची कृपाळू तो होशी माऊली, आमुची कृपाळू तो होशी माऊली. विठ्ठले सावली शरणागता, विठ्ठले सावली शरणागता, प्रेम पानातनी सदा सर्व काळ, प्रेम पानातनी सदा सर्व काळ. शरणागता विठ्ठले कृपाळू शरणागता, प्रेम पानातनी सदा सर्व काळ. मनोविज्ञानही लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला खरंच गरज असते तेव्हा आपल्या मुखातून शब्द काय निघतो? अडचण आली, ठेस लागली, आई ग, कोणी बापारे म्हणत नाही. आणि कोणताही मुलगा जेव्हा जन्माला येत असेल किंवा मुलगी जन्माला येत असेल ना, तिच्या मुखातून पहिला शब्द, त्या बाळाच्या मुखातून पहिला शब्द जो निघतो ना तो आईच निघतो. आईच निघतो.
तुकोबारायांना जेव्हा अडचण वाटली ना, तेव्हा त्यांनी देवा ये असं नाही म्हटलं. धाव घाली आई आता पाहते शिकाई, आता पाहते शिकाई. धाव घाली आई आता पाहते आता पाहते. धाव घाली आई आता पाहते शिकाई, आता पाहते शिकाई, पाहते शिकाई. धाव घाली आई पाहते शिकाई, आता पाहते शिकाई, पाहते शिकाई. मला कितीतरी प्रमाण सांगता येतील. हे असं का म्हटलेलं आहे? याचं कारण आहे, आईचं प्रेम जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून देवाला सुद्धा आई म्हटलं आहे. आणि मी काही गाणे वगैरे म्हणणार नाही, आई माझा प्रेमाचा सागर. विठ्ठला त्यानं काय होते, गाणे वगैरे काही चांगलं म्हटलं तुम्ही थोडेसे प्रभावित होऊन जाता, पण हे फक्त इच्छापुरतच राहते. जो विचार आहे ना, तो विचार जर दिला आणि तो विचार जर आपल्या हृदयामध्ये रुतला, तो जर थांबला तिथे, तेव्हा मजा येते. म्हणून कीर्तन थोडं शांत डोक्याने ऐका. तुम्ही कमी संख्येनं आहात, इतक्या कमी संख्येतलं या वर्षीचं पहिलंच कीर्तन असेल. ठीक आहे, कमी असले म्हणजे बरं असते, जास्त काळजी करायचं कारण नसते. सगळ्याला सांभाळायचं लोचा नाही ना. जे खानदानी असतात तेच येतात. खानदानी म्हणजे ऐकण्याच्या आवडीची, नाही तर गैरसमज करा. आईला इतकं महत्व का दिलं? शास्त्रानं, वेदानं, ज्ञानोबारायांनी तर वेदालाही आईच म्हटलं. अहितापासून काढिते, हित देऊनी वाढविते, नाही श्रुती परोती माऊली जगा. वेद संतांना सुद्धा आई म्हटलं. संतांना सुद्धा तुम्ही संत पहिले माय नंतर बाप. काय इतकं आईला महत्व दिलं हो. आणि एक वाक्य सांगू, आपली आई आपल्याकरता श्रेष्ठ आहे, पण जी जगाची आई बनते ना, तिला माऊली म्हणतात. ज्ञानोबारायांना माऊली का म्हणतात माहित आहे? कुठं तिथं नैष्टिक ब्रह्मचर्य आहे, काय संबंध आहे, पण ती कोणाची आई आहे? ती जगाची माऊली आहे, म्हणून तिला माऊली हा शब्द वापरला गेला. माझा मुद्दा काय आहे, मी अभंग सोडून बोलतोय असंही समजू नका. आम्ही आमच्या मातृशक्तीला सन्मान दिला, आम्ही आमच्या मातृशक्तीचा गौरव केला, पण आज असं प्रेझेंटेशन का केलं जाते? याचं कारण आहे, आपल्याला उचित नाही समजलं, आपल्याला अनुचित समजलं. मी कालही हाच अभंग घेतला होता, येवतीलाही मी हाच अभंग घेतला होता, पण तो तुम्ही ऐकून घ्या, तो वेगळा राहील. तुम्हाला वाटेल का एकच येते म्हणून तेच घेतला, अशी अडचण नको व्हायला. तो वेगळा आहे, त्याचं वेगळं मांडलंय, आज वेगळं मांडायचं आहे. मग डोक्यात दुसरा होता, पण इथं आल्यावर म्हटलं जाऊ द्या, काल माझं पोट नाही भरलं, त्यांचं काय मी किती भरलं मला माहित नाही, माझं नाही भरलं. म्हटलं नाही, आपण काल त्या अभंगाला योग्य न्याय नाही दिला, तिथचा नाही जो न्याय देऊ शकलो तो इथं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. फार चांगला अभंग आहे. आणि जेवढेही उपदेशपर अभंग आहेत ना, त्या उपदेशपर अभंगाचा सार आहे अभंग.
फार काळजीपूर्वक आहे का फार चांगला विषय आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या उभ्या राहतात. चुकते काय माहितीये का? चांगल्या माणसाचे चुकते. चांगल्या माणसाचे चुकते कारण निवड करता येत नाही. मग निवड करत असताना काहीतरी एक आपल्याकडं असलं पाहिजे. कोणी त्याला सद्बुद्धी म्हणते, कोणी त्याला चांगलं त्याचं मन चांगलं आहे असं म्हणते. हे जे काय म्हणत असेल ते जाऊ द्या, पण आपल्याकडून चुका होतात हे खरं आहे. आणि चुका होणं चूक नाही आहे. चुका होणं चूक नाही आहे. चूक झाल्यावर चूक झाली हे न मानणं हे लय मोठी चूक आहे. आता हे किती जणाला कळलं हा प्रश्न आहे. पण नीट ऐका ही गोष्ट. चूक वेगळी आहे आणि दोष वेगळे. चूक तेव्हा घडते जेव्हा आपल्यामध्ये अजाणतेपणा असते. दोष तेव्हा घडते जेव्हा जाणतेपणा असते, पण तरीही आपण स्वार्थासाठी ते करतो, तेव्हा त्याला दोष म्हणतात. चूक हा वेगळा विषय आहे आणि चूक घडल्या पाहिजे. चूक घडलं पाहिजे. कोणताही गायक जर पहिल्यांदाच उभा राहिला आणि त्याचा स्वर नाही चुकला तर तो घडत नाही. बरं, हुकलंच पाहिजे कुठंतरी. चुकल्याशिवाय माणूस तयार होत नाही. चुकल्याशिवाय माणूस तज्ञ होत नाही. चुकल्याशिवाय माणूस जागरूक होत नाही. मी इतका फिरतो कधी कधी आमचाही रस्ता चुकतो. लोकांना चांगला रस्ता भेटला पाहिजे याच्याकरता कीर्तन करतो, पण आमचाही चुकतो ना. त्या दिवशी आम्ही तिकडून जायचं तर तिकून असं गेलो. मग महाराज एवढे फिरता तर चुकता कसं काय? त्याचं कारण आहे. याच्यासाठी चुकतो का कुठं तरी लक्ष जे आहे ना ते लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट झालेलं असतं. मग त्यावेळेस काय होते, त्यावेळेस हे दिसते. आम्ही आता त्या दिवशी जालन्याला कीर्तनाला गेलो गोंदेगावला. जिथून पलटायचं होतं तिथं माहीतही वाटलंही होतं की नाही आपल्याला इकडं जावं लागते का इकडं, पण त्या ठिकाणी थोडंसं जागरूकतीपणा कमी पडला. त्याच्यामुळं चुकला आणि तिकून गेलो. माहीत होतं, माहीत नसते असं नाही. अजून बोलू. अहो दुर्योधन म्हणतो मला धर्म काय कळत नाही का? जाना मे धर्म, मी धर्म जाणतो पण नचमे प्रवृत्ती करावं वाटत नाही. मला दुर्योधन भाग्यवान वाटतो. तो खात्रीनं इतकं तरी म्हणतो का आम्ही धर्म जाणतो म्हणून. मला तर बऱ्याच जणांविषयी शंका आहे का तुम्ही जाणता का नाही. कारण की सगळ्यांचा धर्म आता सांगण्यापुरता राहिला, करण्याकरता नाही राहिला. आणि एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, धर्म सांगायची वस्तू नाही आहे, धर्म करायची वस्तू आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांनी धर्म सांगितला का केला? वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबाराय म्हणतात मी धर्म सांगितला नाही, मी काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला. आणि जो करतो ना त्यालाच मोठं समजा, सांगणाऱ्याला मोठं समजू नका. तुमचं नेमकं तेच चुकते. तुम्ही आम्हाला का मोठं समजता? आम्ही सांगतो म्हणून. आम्ही जे सांगतो ते करतो का याच्यावर लक्ष ठेवा बरं. कीर्तन चांगलं बरेच जण करतात, पण त्याच कीर्तनानुसार वर्तन किती जण करतात हाही कोणा प्रश्न आहे. प्रवचनही चांगलं बरेच जण करतात, पण त्याच प्रवचनानुसार आचरण किती जण करतात हाही प्रश्न आहे. आणि तुकोबारायांचे शब्द काय माहीत आहे? तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवा. तुका म्हणे करणी दावी, त्याचे पाय माझे डोळी, त्याचे पाय माझे डोळी, त्याचे पाय माझे डोळी. तुका म्हणे करणी दावी, त्याचे पाय माझे डोळी, त्याचे पाय माझे डोळी,
तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे करुणी दावे. जो जसं बोलतो तसं करून दावतो. आपण लहानपणी आम्हाला सुविचार शिकवला सांगायचा शाळेमध्ये. कोणता सुविचार असायचा तो? कोणता होता आठवते तुम्हाला? बोले तैसा त्याची वंदावी. शिकवलं जायचं. आता नाही शिकवलं जात. आणि आता सगळेजण चांगलं सांगतात. अजून एक बोलू का? सोशल मीडियाच्या भाषेत तुमचे स्टेटस जितके चांगले असतात ना, तुमचं जगणं जर तितकं चांगलं झालं ना, तर काय जीवन सुंदर होईल. स्टेटस सगळेच जण चांगलं ठेवतात, पण ते फक्त मोबाईलवर ठेवतात. मन काय म्हणते हा मोठा प्रश्न आहे. मग परमार्थ नेमका का करायचा आहे हे सुधरवण्याकरताच परमार्थ आहे. कोणी तुकाराम महाराजांपाशी गेले, तुकाराम महाराजाला म्हणू लागले, का हो तुकोबाराय, तुमचं ऐकलं तर आमचं चांगलं होईल, तुमचं ऐकलं तर आमचं चांगलं होईल. आमची इच्छा आहे आमचं चांगलं व्हावं. आणि संतांकडे अपेक्षा जर करायची असेल तर हीच करावी. संतांना बाकी काही मागू नका, काही मागू नका. आता तर अडचण ही झाली का आता साधू संतांना बाकी काहीच म्हणत नाही. महाराज तुम्ही बरेच फिरता, आमच्या यायचं होऊन नाही राहिलं, काय आहे का? पायदा तिथे गेले. अरे का त्याच्यासाठी फिरतो करायचे आम्ही? आत्ता येता येता एक जण म्हणे यायला, म्हणे कोणत्या गावाला चालले म्हणे, काय म्हणे पायदा म्हणे माली समाजाची एखादी असेल तर. अरे म्हणे हे म्हणे मी आम्ही कीर्तनाला जातो ना बाबा. का ही अपेक्षा करायची नाही? आपण रोज काकड्यामध्ये म्हणतो, गोमा ते करा माझे, 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 गोमा ते करा माझे. भारत ओझे मासे, भारत ओझे मासे, गोमा ते करा माझे, गोमा ते करा माझे. भारत ओझे मासे, भारत ओझे मासे, गोमा ते करा माझे, गोमा ते करा माझे, गोमाटे ते करा माझे, माझे माझे गोमाटे ते करा माझे, हो गोमाटे ते करा माझे, माझे गोमाटे ते करा माझे, माझे गोमाटे ते करा माझे, माझे गोमाटे ते करा माझे, करा माझे, माझे गोमाटे ते करा माझे. भार ओझे तुमासी, भार ओझे तुमासी, तुमासी गोमाटे ते करा माझे, माझे गोमाटे ते करा माझे. भार ओझे तुमासी, भार ओझे तुमासी, गोमाटे ते करा माझे, माझे गोमाटे ते करा माझे, माझे. संतांकडे ही अपेक्षा करावी, संतांकडे ही मागणी करावी की हे संतांनो, हे साधू पुरुषांनो, तुम्हाला कळलेलं आहे आमचं चांगलं करा. आता आपल्याला चांगलं कशाला म्हणतात हेच कळत नाही, ही अडचण आहे. महाराज समाज फार विचित्र झाला.
गाथा ज्ञानेश्वरीच्या मागं लागत नाही, आणि जे अंक सांगून तुमचं जीवन बर्बाद करते त्याच्या मागं लागतात. 3-4 दिवस झाले महाराष्ट्रात तेच चालू आहे. खरा तेच चालू आहे, आणि चांगले चांगले लोक लागले. मला तर नवल वाटते. मला हे सामान्य लोक जे असतात ना, बिचारे कमी शिकलेले आहेत, मला त्यांचं बरं वाटते. ते बिचारे मस्त मस्त जगतात. हे जितके मोठे असतात, ज्याच्यापाशी जास्त गबुलं बांधलेलं आहे, यायचे लक्षच त्याच्यावर असतात. आणि सगळ्यात जास्त राजकारणी लोक, सगळ्यात जास्त अंधश्रद्धाळू जर कोणी असेल तर राजकारणी लोक. आणि त्यांना साधूही कोणते पाहिजे? बेटा ठीक है, तेरा अच्छा हो जाएगा, सिर्फ एक काम करना, मैं जो वक्त बोलता ना उस वक्त पर ही फॉर्म भरना. बरं, याली इतकं समजते तर हे काऊन नाही भरत भोंग्या? हे पंतप्रधान नसता बनला का? सध्याच्या काळात ताप वाढला आमचा, कारण की ते जिल्हा परिषदचं चालू झाला होता. कुठेही काल्याचं कीर्तन असलं का 2-4 येते, महाराज आशीर्वाद देजा. कशासाठी? माझ्या आशीर्वादानं तू निवडून आला असता तर मी मलाच नसता दिला का? मीच जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो असतो, मीच काहीतरी आमदार झालो असतो, मीच खासदार झालो असतो. आशीर्वादानं काही होत नसते, तुमचं चांगलं तुमच्या आचरणानं होत असते. काही होत नाही आशीर्वाद. आशीर्वाद कोणी देतात? ज्याचं पुण्य नाही तेही देतात. पुण्य नाही, ज्याचं काहीच पुण्य नाही तेही देशात. तुकोबारायांनी याही लोकांना बोलून ठेवलं, नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. आशीर्वाद द्यायला, घ्या आशीर्वाद, आम्ही आशीर्वाद देतो, तुझं कल्याण हो, तुझं कल्याण हो. हे स्वतःच भिवंडीत आहे. कल्याण आलं कुठं? असं का होतंय? कारण की आम्ही सगळ्यात महत्वाचं, आमचं चांगलं होणं ज्यांना कळते त्यांच्यापाशी जात नाही. आणि तुकोबारायांचे शब्द बघा किती चांगले आहे. तुकोबाराय म्हणतात, जे संतांपासून विन्मुख आहे ना त्यांचं चांगलं कधीच होत नाही. प्रमाण देऊ? उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, 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 उद्धाराशी विन्मुख चरणा संताचिया, विन्मुख चरणा संताचिया, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना. तुकोबारायांचे शब्द आहे, उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरणा संतांच्या, संतांच्या चरणापासून दूर राहू नका, संतांपासून दूर राहू नका राहू. मला आल्याबरोबर फार चांगलं वाटलं, प्रसन्न वातावरण आहे आणि सभ्यताही चांगली आहे, सौजन्यही चांगलं आहे. साऊंडवाले पहिलेच आले म्हणे, महाराज तुम्ही झी टॉकीजला वगैरे गेले, आमचं जरा गरिबीतलं काम आहे, एकच मॉनिटर आहे, 2च खोके आहे. खोके किती असलेच चालते, आपल्या खोक्यात गेलं पाहिजे. आपले जे खोके आहेत ना त्याच्यात गेलं पाहिजे, इतकी अपेक्षा आहे. आणि सगळं चांगलं आहे, काळजी करू नका. आम्हाला जास्त आवाज नाही पाहिजे. लोक काय बहिरे थोडी करायचे. मला मी म्हणतोय कुठं जास्त माहित आहे, जिथं मस्त बिचारे बारीक वाजवणारे, हा मस्त वाजवतो पोरगा, मस्त वाजवणार. नाही तर काही तर इतका फळफळ फळफळ करते का आपलं तडतड तडतड करते. म्हणाव का विठ्ठला विठ्ठला.
मस्त बारीक वाजून राहिला बिचारा, अनुकूल वाजून राहिला. मग नाही तर मी कोणाची स्तुती करत नाही. मी काय भाट थोडी आहे. अरे ते आजकाल काय स्वार्थासाठी म्हणावं लागते. वा, त्याला पकवाजीने लावतायत मृदंग मार्तंड. ठीक आहे, कमी काळ आहे, स्वार्थासाठी सगळेजण काही करून राहिले, पण आनंद वाटतोय. कमी का होईना पण तुम्ही चांगलं करताय. उद्धाराशी ठाव नाही भाग्य, चांगल्याला नाही करत, चांगल्याला नाही करत. मग याच्या करता काय करावं लागते. मग काही जण म्हणू लागले, तुकोबाराय आमची अपेक्षा आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. सांगा काय मी उद्धार पावेन, मी काय केलं पाहिजे. महाराज, कीर्तनातही आजकाल लोकांना चांगलं व्हावं ही अपेक्षा नाही. मला वाईट वाटते. कशा करतात कीर्तन, कशा करता सत्य आहे, मनोरंजना करता. आज धर्म केवळ मनोरंजनामध्ये बांधल्या गेलाय. प्रत्येकाला काही घेणं देणं नाही. आपण किती वेळ खर्च करतोय, किती ऊर्जा खर्च होते. मग ही ऊर्जा खर्च करत असताना आपण कोण आहे, आपण हे कशा करता करतोय. मुलाला शाळेमध्ये कशासाठी टाकलं जाते, तिथं त्यानं काय केलं पाहिजे हे त्याला कळत नाही. हे उचित अनुचित त्याला कळलं पाहिजे. विद्यार्थ्याला कळलं पाहिजे, व्यापाऱ्याला कळलं पाहिजे, उद्योजकांना कळलं पाहिजे. आपापला जो उद्योग आहे, आपण कोणी शेती करतोय, मग अशा वेळेस उचित काय अनुचित काय कळत नाही. कोणी व्यापार करतोय, उचित काय अनुचित काय कळत नाही. मी एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी पाहिलंय असा व्यक्ती आहे, तो डॉक्टर आहे. आता त्याचा रोज संध्याकाळी हरिपाठ करायचा नियम आहे. पण हरिपाठ करायच्या टाइमला त्याच्या समोर पेशंट आला. त्यानं काय केलं पाहिजे, त्यानं हरिपाठ केला पाहिजे का त्यानं पेशंटची शुश्रूषा केली पाहिजे. पक्क हे तुम्हाला समजते, पण कोणत्या डॉक्टरला समजत. कुठं तर अशी अडचण आहे महाराज. रात्री लोक पेशंट घराच्या खाली आवाज देत उभे राहतात, डॉक्टर उठायला तयार नाही. त्यांच्यामुळे आम्ही श्रीमंत झालोय. आज जर गावामध्ये जर एकच डॉक्टर आहे आणि तो पेशंट जर रात्री जर सिरियस झालेला आहे, आपण जर उठायला तयार नसेल, तर अशा डॉक्टरनं किती तीर्थयात्रा केल्यानं त्याचं काही भलं होत नाही. कारण की ज्याच्यामध्ये खरा देव आहे ना, त्या देवाची सेवा करण्याकरता तो चुकला. हे माझे शब्द आहे असं नाही. दुसऱ्याच्या वेदना ज्या आहेत ना, त्या वेदनेमुळं आपल्याला त्याच्याकरता काहीतरी करण्याची प्रेरणा होणं, ही वृत्ती जर तुमच्यामध्ये असेल, तुम्हाला बाहेर देव शोधायची गरज नाही. आमचे पंडित भीमसेन जोशींची फार सुंदर भैरवी आहे. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथे जाणावा. मृदू सबाय नवनीत, कैसे सज्जनाचे
चित्त ज्याचे अपंगिता नाही त्याचे धरी गोधरी. शब्द बघा तुकोबारायचे किती सुंदर आहे. तुका मने सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. मी काय सांगू, हा माणूस नाही आहे जो जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत त्यांच्याविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये करुणा आहे. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका मने सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. काही काही अभंगाला सुद्धा त्यांची छाप पडली. आज या अभंगाला दुसरी चाल लावावी वाटत नाही. त्याच चालीमध्ये गोड वाटते आणि ते त्याच्यामध्ये फार सुंदर टाकायचे. जो भजे हरी को सदा, जो भजे हरी को सदा, ओही परम पद पावेगा, ओही परम पद पावेगा, ओही परम पद. तसं भैरवी शेवटी असते. पण एक सांगू का महाराज, किशोर महाराज ज्यांना जास्त कळते आपल्याला नाही त्याच्यातले, मला कंठ नाही आहे, थोडासा गळा आहे, नरडा नाही ते बरं आहे. थोडंसं आपलं भागते आपलं काम, पण आहे आनंद. पण भैरवी ही सदा सुहागन आहे. ती कधी गोडच वाटते. भैरवी कधी गोड वाटते. आणि हे लोक मोठे लोक जी होती, मोठी लोक होती, फार चांगलं म्हणायची. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा लहान असताना हे जी गावोगावी जी जुने भजने यायची ना, फार सुंदर भजन म्हणायचे महाराज. आता फार काळ बदलत चालला, वेगवेगळे भजनं आले, पण त्याच्यातला जो ओलावा आहे ना, तो ओलावा नाही सापडत, नाही सापडत. त्यांनी आयुष्य साधना केली. आता मदालसा वगैरे तर पाठच नाही कोणाच्या. नवीन अभंग घेतला तर भजने कीर्तन काढा कर रागानं पाहते जातात. त्याला वाटते काय विनाकारण खरूज लावली, हे पहा ते पहा. फार काळ आम्ही फार श्रीमंत आहोत. माझे काही मुद्दे कशावरून निघालो होते. डॉक्टर हरिपाठ करत असेल चांगली गोष्ट आहे, पण पेशंट आल्यानंतर त्याचं काम काय आहे? हरिपाठ करणं त्याचं काम नाही आहे, त्या रुग्णाची सेवा करणं हे त्याचं काम आहे. आणि आपलं हेच चुकते. उचित काय, अनुचित काय, गौण काय, प्रधान काय, हे कळलं पाहिजे. तुकोबारायांनी जीवन जगण्याकरता सुद्धा फार सुंदर सांगितलं. एक अभंग आज तो विचार होता डोक्यात. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. चैत्र नवरात्र आहे, तो डोक्यात विचार होता दुपारी, पण मग तो बाजूला पडला. याच्यामध्ये मानवी जीवनाचा विनियोग सांगितला. गौण काय, प्रधान काय. सांगितलं पोटापुरतं काम करावं, पोटापुरतं करावं. पोटापुरतं म्हणजे आता कोणाकोणाचं पोट मोठं असतं, त्याला काय करावं. ठीक आहे ना, कधी ना कधी तर भरलं पाहिजे. पण यानं काहीच नाही होणार. महत्वाचं काय आहे? अगत्य तो राम महत्वाचा आहे. तुकोबारायांची तर कितीतरी प्रमाण आहे. तुका म्हणे श्रम एक विसरता राम, अवघ्या मिथ्या आटी राम नाही जवळ कंटी. सगळं वाय आहे. किती प्राप्त करा, किती मोठे व्हाल तुम्ही. आज सत्तेच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा कोण? भारताच्या दृष्टीनं, सत्तेच्या दृष्टीनं जर विचार केला तर आज सगळ्यात मोठा आमचा राष्ट्रपती आहे. आणि आज आमची द्रौपदी मुर्मूजी, मला तर त्या द्रौपदी मुर्मूजीला पाहिल्यावर शबरीचीच आठवण येते. खरंच आठवण काय मस्त. आणि काल त्या गेल्या सुद्धा होत्या 2 दिवसापूर्वी कुठे? अयोध्येला. आणि बघा, गेल्या तिथे मथुरेला गेल्या, वृंदावनामध्ये गेल्या, आणि वृंदावनामध्ये जाऊन कोणाच्या पुढं नतमस्तक झाल्या? प्रेमानंद महाराजांच्या पुढं. काय करता तो प्रेमानंद महाराज? किती सत्ता आहे त्यांच्यापाशी, किती संपत्ती आहे,
आणि आपल्या देशातल्या काही लोकांना पुन्हा ओरड चालू केली, राष्ट्रपती कुठं साधूच्या पुढं पाया पडत असते का? अरे साधूच्या पुढं देव पाया पडते तर राष्ट्रपती कुठून काढला? विष्णू जोडी कर, देव ज्याच्या पाया पडतो. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. जर पांडुरंग तुकोबारायाची पूजा करतो तर नरेंद्र मोदीने केली, याच्यामध्ये काय नवल आहे? ज्यानं जग निर्माण केलं तो सुद्धा साधूच्या पुढे नतमस्तक होतो. नाही महाराज, आम्ही साधूचा आदर करत नाही. तू नालाय काय? मला फार चांगलं वाटलं ते पाहिल्यानंतर. आदरानं गेल्या, नतमस्तक झाल्या. का नतमस्तक झाल्या? का नतमस्तक झाल्या? साधूपाशी काय आहे? साधूपाशी आमच्या अंतकरणाच्या दृष्टीनं आमचं अंतकरण शुद्ध करण्याचं साधन साधूपाशी आहे. महाराज, साधू काही साधन नाही आहे, साधू साध्य आहे. कोणता तरी साधू आमच्या जीवनामध्ये भेटला पाहिजे. एका हिंदी भजनामध्ये फार सुंदर वर्णन आहे. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भवन दिया के तीर, पहुंचा दे भवन दिया के तीर. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, या के तीर, पहुंचा दे भवन दिया के तीर. काय होते साधूमुळं, काय होते संतामुळं, काय होते गुरुमुळं? ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्या ज्ञानोबारायांचा अभंग आहे. ज्ञानदेव मने तरलो तरलो, आता उतरलो गुरु. मी तरुण गेलो, माझा उद्धार झाला तो संतांमुळे झाला. आणि असे जे संत आहेत ना, त्या संतांना विचारलं पाहिजे गौण काय, प्रधान काय, उचित काय, अनुचित काय. मग काय उचित आहे? पहिल्या चरणात उचित जाणावे मुख्य धर्म आदी, 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 उचित जाणावे मुख्य धर्म
बोले ताई तीर ताई तीर नगाला भराची बोले नगाला विडाव भराची बोले नगाला विडाव भराची बोले नगाला विडाव उचित दानवे मुख्य धर्मारी जट जोड गोदे ताई तीर जट जोड गोदे ताई तीर उचित दानवे मुख्य धर्मारी गोदे ताई तीर जट जोड गोदे ताई तीर जगद्गुरु तुकोबाराय मार्गदर्शन देतात. हा उपदेशाचा गाभा आहे. तुकोबाराय म्हणतात, एक काम करा, काय तुमचं चांगलं व्हावं, तुमचं गोमटं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुमचा उद्धार व्हावा, तुमचं जीवन चांगलं या समृद्ध व्हावं असं वाटत असेल तर एक काम करा, उचित जाणावे मुख्य धर्म आधी. मुख्य काय हे उचित, उचित काय अनुचित काय हे पहिले जाणं. आणि हे ज्यांच्या जीवनात चुकलं ना त्यांचं जीवन फार विचित्र गतीला गेलं. रामायणातलं उदाहरण फार सुंदर आहे. मी काल बरेच उदाहरणं सांगितले, आज थोडे वेगळे सांगतो. फार सुंदर आहे. आणि बघा, ज्यांनी उचित नाही जाणलं आणि अनुचित जाणलं त्यांना लगेच दुःख भोगावं लागलं. प्रभू रामचंद्राचा वनवास ठरलाय आणि वनवास ठरल्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासाला जायला तयार झाले. बातमी कौसल्या मातेपर्यंत पोहोचली आणि कौसल्या माता म्हणू लागली रामाला, रामा माझ्या पुढे धर्म संकट उभा आहे. पती बिमार पडलेले आहे, त्यांची परिस्थिती चांगली नाही आणि माझा मातृधर्म सांगतो की मुलगा वनवासाला चाललाय. पण पतिव्रता धर्म सांगतो की पती घरी बिमार पडलेले आहे. आता मी काय केलं पाहिजे? मी धर्म संकटात आहे. पण मला असं वाटते मी एकच केलं पाहिजे, मी तुझी आई नंतर आहे पण मी पहिले दशरथाची पत्नी आहे म्हणून त्यांची सेवा करणं हे आता उचित आहे. तिनं ते सांभाळलं. आजही कौसल्या वंदनीय आहे. कैकेयीनं काय केलं? कैकेयीनं पतीच्या सुखाचा विचार केला का मुलाच्या सुखाचा विचार केला? कोणाच्या सुखाचा विचार केला? मुलाच्या सुखाचा विचार केला आणि स्वतःच्या हातानं वैधव्य ओढून घेतलं. मला एक गोष्ट सांगा, किती मोठी हानी झाली? जाऊ द्या, तिची झाली जाऊ द्या. अहो इतकी मोठी हानी झाली, आजही कोणती बाई स्वतःचं नाव कैकेयी ठेवत नाही. दिसलं कोणाचं नाव कैकेयी? दिसतं का? आजही ठेवत नाही. अरे एक कैकेयी चुकीची वागली तर त्याच्यामुळं आज कोणी कैकेयी नाव ठेवायला तयार नाही. माणसाचं जीवन इतकं नसावं. या मोठ्या लोकांची उदाहरणं आहे ती, मोठ्या लोकांची उदाहरणं आहे. अजून उदाहरण सांगतो तुम्हाला, कर्णाचं उदाहरण सांगतो. कर्णाच्या पुढे दोन धर्म आहेत. स्वतः धर्म स्वरूप असणारा कृष्ण परमात्मा म्हणतो, कर्णा तू तिकडून युद्ध लढू नको. तू कोण आहे? तू पहिला पांडुपुत्र आहे. कर्ण काय म्हणतो? कृष्णा तू मला आत्ता सांगायला आला, पण मला मदत कोणी केली? मला मदत दुर्योधनाने केली. तिथं मित्र धर्मही होता. आता तिथं काय करायला पाहिजे होतं कर्णानं? काय करायला पाहिजे होतं? आज कर्ण इतका मोठा पात्रतावान होता, कर्णामध्ये इतकं मोठं सामर्थ्य होतं, पण तो कर्ण अपयशी का ठरला? त्याचा उचित अनुचित काय केलं पाहिजे हा अंदाज चुकला त्याचा. अजून बरेच उदाहरणं आहेत असे. हे मोठ्यांची उदाहरणं काय ऐकायची आहे? याच्यावरून आम्हाला शिकायचं आहे. अहो कथा कीर्तनातली ही उदाहरणं किंवा आमच्या पोथ्यामधले जे चरित्र आहेत ते चरित्र कशा करताय? ते चरित्र ऐकून आमचं चरित्र नाही बिघडलं पाहिजे.
चेहरा बिघडला तर त्याच्यातला डाग जो आहे ना, त्याच्यातला डाग आपल्याला आरशामध्ये ओळखू येतो हो. चरित्रातले डाग कोणी झाकावे आणि चेहऱ्यावरचा डाग पुसता येतो. चरित्रावर लागलेला डाग कोण पुसेल? आज विचित्र अवस्था प्राप्त होत चाललेली आहे. आम्हाला उचित अनुचित कळत नाही. आमच्या गावापाशी आता 2-3 दिवसापूर्वी एक घटना घडली. बोथ म्हणून गाव आहे. आता आम्ही येता चर्चा करत होतो. 7 वर्षाची मुलगी, ती 7 वर्षाची मुलगी शिवानी जाधव, ती घरातून गायब झाली. आता काल माहीत पडलं ते सगळं. तिला बाजूच्याच घरवाल्यानं किडनॅप केलं. तिच्यावर अत्याचार केले. काय केलं माहित आहे? तिची मान कापून तुकडा करून तिला पोत्यामध्ये पुरून घरातच ठेवून दिले. 7 वर्षाची मुलगी. आमचे अंतःकरण आतमध्ये हृदय राहिलेत की दगड झालेत. काय करतोय आम्ही? यात्रा वाढतात, कुंभमेळ्याला गर्दी होते, तीर्थस्थानावर गर्दी होऊन राहिली, पण आमच्या शास्त्रानं, आमच्या ज्ञानेश्वरीनं काय सांगितलं आम्हाला? तुमचं चांगलं सत्कर्म हेच तुमचं तीर्थ आहे. एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. आणि आम्ही या ज्ञानेश्वरीकडं, आम्ही या गाथेकडं, आम्ही आज डोळसपणानं पाहत नाही आम्ही. संत म्हणजे काय? संतांचे शब्द म्हणजे संत आहेत. आज माझ्या दृष्टीनं ज्ञानोबाराय मला दिसत नाही. आम्ही ज्ञानोबारायांच्या दर्शनाकरता आळंदीला जातो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण माझ्या दृष्टीनं ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरीला पहा. आणि मी मगाच सांगितलं, मोठं बनून जाऊ नका, लेकरू बनून जा. ज्ञानेश्वरी तुम्हाला शिकवते. महाराज, मी ओवी शब्दाची एक व्याख्या केली होती. मी केली म्हणजे आता दुसरं काही काम नाही, त्याच्यामुळे सुचत राहते, पण फार चांगली व्याख्या आहे. एका मोठ्या साधूने आशीर्वाद दिला म्हणे, महाराज फार चांगला विषय मांडला. दोनच शब्द आहेत, ओ वी. ओ म्हणजे काय? जे आम्हाला आमची ओळख करून देतात ते शब्द म्हणजे ओवी. आणि दुसरं, जे आम्हाला आमच्या अस्तित्वाचा विसर पडू देत नाही ते शब्द म्हणजे ओवी. आम्हाला ओळख झाली पाहिजे, आम्ही कोण आहे. परमार्थ कशासाठी आहे? परमार्थ देवाला ओळखायसाठी आहे. हे साऊंडवाले मगा म्हणाले, आम्ही तुमचं कीर्तन झी टॉकीजला पाहिलं होतं, त्याच्यामध्ये एक वाक्य फार गाजलं होतं, अध्यात्म की यात्रा खुदा को खोजने के लिए नहीं है, खुद को खोजने के लिए है. देवाला कुठे शोधता? स्वतःला शोधा. आमच्यात काय ताकद आहे? आणि आमच्यामध्ये ताकद खूप आहे. अहो, इतकी ताकद आहे तर आम्ही देव होऊ शकतो. तुम्ही देव आहातच. तुकोबारायांची शब्द आहे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही देवच आहात. आणि ज्यांनी हे परमतत्वाला ओळखिला हरी धन्य तो संसारी. ओळखलं पाहिजे, आम्हाला ओळखलं पाहिजे. आमच्यामध्ये ताकद आहे. तुकोबारायांनी तर फार सुंदर सांगितलं. नाटाच्या अभंगामध्ये फार सुंदर प्रमाणही आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. का चित्तात धरत नाही? तुम्ही देव बनू शकता, तुम्ही कोणी बनू शकता. अहो, जीही मोठी माणसं बनली त्यांनी हे ओळखलं आणि मग त्याचा विसर पडू दिला नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सामर्थ्य ओळखलं. 400 वर्ष होतील आता 2030 मध्ये. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही, कारण त्यांनी त्यांची ती ओळख निर्माण करून ठेवली. आपली काय ओळख आहे? माझी तरुणांना विनंती आहे, तरी जरी कमी संख्येनं असतील हरकत नाही, तुम्हीच ऐकताय असं नाही, उद्या पूर्ण महाराष्ट्र ऐकेल. रेकॉर्डिंग चालू आहे, कीर्तन अपलोड होतात.
इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला माझ्या नावानं सर्च केलं तर भरपूर चांगले चांगले विचार सापडतील. हे त्याच्याच करता करतोय. आज आभासी जीवन जगता जगता आमच्या मुलीला कळत नाही. त्या मुलीमध्ये जर ओळख निर्माण झाली, त्या मुलीमध्ये जर सामर्थ्य निर्माण झालं, ती मुलगी मीराबाई बनू शकते, ती मुलगी मुक्ताबाई बनू शकते, ती मुलगी राधा बनू शकते. आज ती मुलगी काय बनते? आज ती मुलगी स्वतःला न ओळखल्यामुळं, स्वतःच्या धर्माला न ओळखल्यामुळं, उचित अनुचित न ओळखल्यामुळं आमची मीरा, राधा, आमची मुक्ता बनणारी जी मुलगी आहे ना, ती लव जिहादच्या याच्यात चालली. काय करतोय आम्ही? आम्ही गुंग आहोत रील लाईफ मध्ये, आम्ही गुंग आहोत सोशल मीडियामध्ये, आम्ही घरामध्ये मस्त सुस्त आहोत. पुढे काय होणार आहे? पुढे कोणता घात होणार आहे? जर आम्ही संस्कृती, परंपरा, सभ्यता हे जर आम्ही नाही सांभाळलं तर पुढे काय होणार आहे? अहो महाराज, फार विचित्र परिस्थिती आहे. आज 65% 70% हिंदू समाज चुकीचं खाण्यापाण्यात गुंग आहे. काय होईल आम्हाला? आम्हाला चांगलं खावं प्यावं ही सुद्धा अक्कल नाही आहे. आमच्या तरुणांच्या शरीरामध्ये ताकद नाही राहिली. ते बळ कुठं चाललं? कुठे चाललं ते बळ? का ज्या बळानं 23व्या वर्षी फाशीला जात असताना शहीद भगतसिंग आनंदानं फाशीवर जातोय. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहायला प्रारंभ करतात. न एवढा चांगला ग्रंथ आम्हाला दिला. वयाच्या 42व्या वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला इतका सुंदर गाथा देऊन वैकुंठाला निघून जातात. आपलं काय आहे? कोण? तुमची ओळख काय आहे? तुमचं अस्तित्व काय आहे? आमचं अस्तित्व टिकलं पाहिजे. शरीर कोणाचंच टिकत नाही. येथ नाही उरो आले, तुम्ही कुठे टिकणार? कुठे टिकणार तुम्ही? आम्ही आमच्या जीवनाचा दर्जा सुधारला पाहिजे. दर्जा सुधारला पाहिजे. आमचे गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री फार सुंदर एक वाक्य वापरतात. मोठ्याच्या मागं लागू नका, तुम्ही मोठे व्हा. चांगले चांगले तुमच्या मागं लागले पाहिजे. हलके स्वप्न काऊन पाहता हो? हलके का पाहता? दुसऱ्यासोबत फोटो काढण्याकरता प्रयत्न केल्यापेक्षा असं काहीतरी जीवन बनवावं का दुसऱ्यानं आपल्यासोबत फोटो काढले पाहिजे. याला जीवन म्हणतात. आमचं तर 15 मिनिटं फोटो सेशन मध्ये जातात आता कीर्तन झाल्यावर. बरोबर, ठीक आहे बा, लोक चुकीच्या लोकांसोबत काढत होते तर संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सोबत काढलं तर काय वाईट आहे? पण हे का काढतात? फोटो त्याच्यासोबत काढले जाते ज्यानं स्वतःची इमेज बनवली आहे. फोटो काढणं सोपं आहे, इमेज बनवण्याकरता आयुष्य लागून जातं. सोपं आहे, फोटो कोणी काढू शकते. इमेज बनवली पाहिजे. ती इमेज बनली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती इमेज बनली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. आणि आई सुद्धा कोणावरही कृपा करत नाही. ज्याला ही ओळख झालेली आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये धर्माकरता, देवाकरता, देशाकरता काहीतरी करण्याची उमेद निर्माण झालेली आहे ना, त्याला भवानी आई 65 किलोची तलवार देते, दुसऱ्याला नाही देत. का दिली छत्रपती शिवाजी महाराजांना? का दिली? आणि ते संस्कार टिकले. ज्या धर्माकरता, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्य दिलं ना, ते संस्कार टिकले आणि तेच संस्कार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमध्ये उतरले. 40 दिवसाच्या त्या औरंग्याच्या वेदना ज्या होत्या ना, त्या वेदना सहन करून सुद्धा स्वतःचा स्वाभिमान वाकू दिला नाही. याला पुरुषार्थाचं जीवन म्हणतात. हे जीवन असतं. त्यांनी उचित अनुचित जाणलं होतं. आपण जाणत नाही. गुरुचं ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. पक्क पलटी मार जा नका. गुरुचं ऐकलं पाहिजे. नक्की खरं आहे. बलीनं ऐकलं का नाही ऐकलं? मग तो धर्म होता का अधर्म होता? धर्म होता का अधर्म होता? बरं जाऊ द्या. गुरुचं ऐकलं पाहिजे हे ठीक आहे. गुरुच कळत नाही लोकांना. गुरु गुरु करणाऱ्याला गुरु केला आपण. विठ्ठला विठ्ठला. मी नाही बोललेलं बरं.
प्रकरण आहे आपल्या महाभारतामध्ये. गुरुनं द्रोणाचार्यानं एकलव्याचा अंगठा मागितला. त्यानं द्यायला पाहिजे होता का नाही द्यायला पाहिजे होता? नाही द्यायला पाहिजे होता. त्यानं दिला म्हणूनच तो ओळखला गेला. आजही कुणी नाही तर तो ओळखला नसता गेला, कारण की त्याला बॅकग्राऊंड नव्हतं. विठाला विठाला त्यांनी ओळखलं. ज्ञानोबारांनी फार सुंदर ओळी वापरली. सुरज गुरुचीनी नावे माती. त्यानं काय केलं? गुरु नव्हते त्याच्याकडं. गुरुचीनी नावे माती. त्या मातीचं पूजन केलं तर तो धनुर्धर बनला. मातीवर श्रद्धा ठेवली तर तो धनुर्धर बनला. बरेच जण गुरुची माती करतात. शिष्यही चांगले भेटले पाहिजे. गुरुची माती करणारे काय कामाचे? मी कालही कीर्तनात एक वाक्य वापरलं, आपल्यामुळं संप्रदायाची शोभा वाढली पाहिजे, शोभा झाली नाही पाहिजे. आमच्यामुळं मी जर कीर्तनकार असेल तर माझ्यामुळं कीर्तनाची शोभा वाढली पाहिजे, शोभा नाही झाली पाहिजे. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जगत असताना असं जगून पहा, त्या जगण्याला काय टेस्ट येते. आमचं काय जगणं आहे का? नुसतं स्वार्थात लोळलेले लोक आहोत आपण. त्या जगण्याला काही किंमत नाहीये. मी कशा करता सांगत होतो? नाही ऐकलं त्यानं. कोण? गुरुचं कोणी नाही ऐकलं? बलीनं. पण बरं झालं नाही ऐकलं, कारण की देव जोडे तरी करावा अधर्म. गुरुचं नाही ऐकणं हे अधर्म आहे, हे बरोबर आहे. पण ज्यानं देव जोडल्या जातो ना ते धर्म असतो. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य केले. शुद्ध पुण्य आहे ते. त्याला ते कळलं. हेच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपली फजिती होते, आपल्या अंतःकरणाला वेदना होतात, आपली वाट चुकत जाते. आणि महाराज एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ चुकली ना मजा येत नाही. वेळ चुकली, वेळ सांभाळली पाहिजे प्रत्येकाने. एक जण शिकलाच नाही आणि शिकलाच नाही तर त्याला काय वाटलं, मी शिकलो पाहिजे. पण त्याला शिकलं पाहिजे हे केव्हा वाटलं? 65व्या वर्षी. नाही म्हणे मी 10वीत गेलोच नाही, मी शिकायला पाहिजे होतं. काय उपयोग? स्मरणशक्ती काम करत. ज्ञानोबारायाचे शब्द लागत नाही. म्हातारा माणसाला काय वाटते का आपला आदरच केला का ज्ञानोबाराय? हे शब्द मोठे विचित्र आहे. ज्ञानोबाराय काय म्हणतात? आम्ही कोणाच्या पाया पडतो? जयाचे आयुष्य धाकुटे आहे, बळ प्रज्ञा जिरोनी जाये, तया ते नमस्कारी ती पाये वडील मनोनी. आता हे शब्द खूप चांगले वापरले, पण याचा अर्थ काय आहे? जयाचे आयुष्य धाकुटे म्हणजे ज्याच्याकडं आता जास्त काळ राहिलेला. याचा अर्थ काय होतो? जे लवकर मरणार आहे. बळ प्रज्ञा जिरोनी जाय. ताकद नाही, बळही नाही, प्रज्ञाही नाही. ज्ञानोबारायांचे शब्द मला तर अशी गोड वाटतात, पण ते समजत नाही लोकांना. परिमळ गेलिया फुल. फुलाचा परिमळ निघून गेला, तुमची बळ प्रज्ञा निघून गेली, तुमच्यात राहिलं काय? जेव्हा बळ आणि प्रज्ञा होतं तेव्हा त्या बळ आणि प्रज्ञेचा वापर ज्यांनी केला त्याचं आयुष्य बनत असते. परिमळ गेलिया होत फुल देते, आयुष्या देवते हो आयुष्या देवते. परिमळ गेलिया होत फुल देते, आयुष्या देवते हो आयुष्या देवते. परिमळ गेलिया. काय राहिलं तुमच्यामध्ये? बळ प्रज्ञा जोपर्यंत आहे त्याचा वापर करा. म्हणून उचित अनुचित जाणा हा दोन अर्थ करता येईल. उचित जाणावे हा मुख्य धर्म,
किंवा मुख्य धर्म जाणावा हे उचित. दोन्ही अर्थ करता येईल. आता एवढं काही किचकट करत नाही मी, परत सोपं सांगतोय ना, फार सोपं सांगतोय, काही जास्त किचकट नाही सांगत, इतकं खाली येऊन नाही सांगत सहसा. मग नेमकं काय करायचं महाराज त्याच्याकरता सांगितलं. हा म्हणजे परमार्थाचा पूर्ण आत्मा आहे, हृदय आहे. चित्त शुद्ध, बुद्धी ठाई स्थिर. चित्त शुद्ध झालं पाहिजे, परमार्थ त्याच्यासाठी आहे. आणि चित्त जर तुमचं शुद्ध झालं तर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ. निर्मळ झालं पाहिजे ते. रामायणामध्ये फार सुंदर चौपाई आहे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र नभावा. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र नभावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम रे, राम सिया राम. त्याला तो दुसरीकडे राहतच नाही, त्याला राहण्याची टेस्ट चांगली आहे त्याची. अहो आपल्याला कुठं कचरा असला तर बसावं वाटत नाही, हे कचऱ्यात बसल का? आपल्याला बसावं वाटते? जर कुठे कचरा असेल, कुठं काही स्वच्छता नसेल तर आपल्याला बसावं वाटते का? मग तुम्हाला जर बसावं वाटत नाही तर त्याची टेस्ट किती चांगली आहे. शुद्ध ही न काही न पाहसी कुळ, करशी निर्मळ वास दे. निर्मळ देहामध्ये तो परमात्मा वास करतो. देव तया जवळी वशे, देव तिथे राहतो. पण असं होण्याकरता काय करावं लागेल? चित्त शुद्ध करावं लागेल, बुद्धी स्थिर करावी लागेल. आपल्यामध्ये स्थिरता नाही राहिली, स्थिरता नाही राहिली. जुन्या लोकांमध्ये तप होतो. हा पोरगा बिचारा बसलेला आहे, हा मघापासून, याचं वय किती आहे? 8-9 वर्ष. त्याचे पाय शांतच नाही राहून राहिले. आणि त्याचे पायच जर शांत नाही राहिले त्याचं मन कधी शांत राहील? मी त्याला बोलतो असं समजू नका, तो बिचारा अजूनही त्याची मॅच्युरिटी नाही आहे. आपली तरी काय परिस्थिती आहे? तुम्ही सगळ्यांना इमानदारीनं सांगा, एकाग्रतेनं ऐकलं मी जे सांगितलं? मी रोज कीर्तन करून राहिलो, तुम्ही कीर्तन रोज ऐकता हे खरं आहे, पण ऐकता किती हे महत्वाचं आहे. भागवतामध्ये गुरुचं प्रकरण आलं, 24 गुरुचं. त्याच्यामध्ये लोहाराला गुरु केलं. लोहाराला का गुरु केलं अवधूत दत्तात्रयानं? तो लोहार जो होता ना, तो लोहार अवधूत दत्तात्रय तिथं आले, ते म्हणू लागले राजा गेला का? हा लोहार म्हणाला का मी माझ्या कामात इतका गुंग होतो का मला कोण गेलं कोण आलं कळलं नाही. आपलं काल आमच्या कीर्तनामध्ये एक दारू पिणारा माणूस आला, सगळेजण त्याच्याकडेच पाहू लागले. बरं दारू पिणारा माणूस पाहण्यासारखा असते का? बरं मी पाहण्यासारखा नाही का? मी इतकं चांगलं सांगतो, सगळं इतकं चांगलं हे करतो, इतकं चांगलं. बरं मी माझा हा 4था दिवस आहे सतत कीर्तनाचा. मी जवळपास कमीत कमी 1300-1700 किलोमीटरच्या वर फिरलो. या पूर्ण रामनवमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत कमीत कमी 5000 किलोमीटर फिरायचं आहे मला. इतकं का करायचं आहे? पैशासाठी? महाराज इतकं सगळं अभ्यास करून जर ते लाईफ इम्प्रूव्हमेंटचे जर ते क्लास लावले ना मी, आणि माझ्या धोत्रावर जाऊ नका, मी MA आहे, मी इंग्रजीमध्ये सुद्धा बोलू शकतो. आय हॅव ॲबिलिटी टू स्पीक विथ यू इन इंग्लिश. मी जर इंग्रजीत बोलायला सुरुवात केलं तर ते लोक उद्याच विनोद महाराजले फोन करून सकाळी रातचं कोण पाठवलं होतं. मी का हे करतोय? याचा कारण आहे, मला ती टेस्ट भेटली. दुसऱ्याला जीव तो घालू शकतो जो स्वतः पोट भरलेला आहे.
स्वतःच उपाशी अवलादी, आणि दुसऱ्याला सांगतात आम्ही तुमचा उद्धार करू. तो झाला का पायानं भोंग्या. हे असे जे धर्माचे दुकानं लावतात ना ते असेच फसतात. त्याचा ते खरात गेला 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 काय झालं. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जे फसले त्यांचे पैसे गेले, त्यांचं सगळं गेलं, टाइम गेलं. त्याच्यापेक्षा संतांच्या शब्दावर विश्वास करा. आपल्या अडचण का होते, आपण स्थिर का होत नाही, आपण मनाच्या मागं लागतो. त्या मनाच्या मागं न लागता संतांच्या वचनावर आवड ठेवा. दुसऱ्या चरणात न घालावी धावा मनाची मोरी, न घालावी धावा मनाची मोरी, न घालावी धाव धाव मनाची मोरी, न घालावी धाव कोण काम बिगड़ते मन. ये मन बड़ा चंचल है. मकारो दश चंचल जे 10 गोष्टी म चंचल आहे त्याच्यामध्ये मन चंचल आहे. आणि हे काय करते माहिती आहे का, स्थिर राहू देत नाही. एखाद्यानं विचार केला आपण आता रोज ज्ञानेश्वरी वाचू. नुकतंच गुढीपाडवा झाला. आमच्या सारख्याचं एखाद्याचं कीर्तन ऐकलं तर कोणालाही वाटते की नाही आता खरंच महाराज जर एवढं चांगलं सांगते, कशामुळं सांगते, ज्ञानेश्वरी गाथेमुळे सांगते, मग आपणही केलं पाहिजे. मग ते ज्ञानेश्वरी, तर ते ज्ञानेश्वरी वाचता वाचता ते काही कळत नाही. ते आमच्यासारख्यालाच तर कळत नाही. बरेच वर्ष झालेत आमच्यासारख्यालाच ते ओव्या फार जड जातात. काही जोव्या नाही सापडत त्याच्यातलं काय भाव असेल तर. मग याचं मन काय म्हणते, ज्ञानेश्वरीपेक्षा मग गाथा सोपा जरा. मग म्हणते जाऊ दे ज्ञानेश्वरी सोडून दे, गाथा वाचू. त्याला गाथा वाचायला नसतं लावायचं, त्याला ज्ञानेश्वरीतून बाहेर काढायचं असते. मग ते तसंच करते. हे मन असंच फिरवत राहते. तुकोबाराय म्हणतात मनासोबत बोला, मनासोबत संवाद करा. ज्याचा संवाद मनासोबत होतो ना त्याचं मन त्याच्यावर मदत करते. मनू राजा एक देह पुरी असे नांदत तया दोही नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरीला, त्या मनानं कृपा केली पाहिजे. बरवे माझ्या केले मने, पंथे येणे निघाले. या रस्त्यानं आमचं मन निघालं आणि त्या मनानं आम्हाला सहकार्य केलं. आम्ही आता या मनाच्या मागं जात नाही, मन आमच्या सोबत येते. न घालावी धाव मनाची ओढे. मग काय करा, वचन आवडी संताची. संतांच्या वचनावर महाराज मी कोण आहे, विशाल बडे कोण आहे याच्यावर जास्त फोकस करू नका. हे काही महत्वाचं नाही आहे. तुमच्यासारखा मी एक माणूस आहे ज्यानं गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, भागवत रामायणाचा अभ्यास केला, संत वाङ्मयाचा अभ्यास केला आणि त्या संत वाङ्मयाचं सार माझ्या बुद्धीनुसार तुम्हाला देतो. त्या सारावर लक्ष द्या, त्या शब्दांवर लक्ष द्या. वारकरी संप्रदायाला एक विनंती आहे, सध्याच्या काळानुसार व्यक्तिवादी बनू नका. हे पाय धुणं वगैरे बंद करा. आता चुकीच्या माणसाचे लय पाय धुवून राहिले तुम्ही.
चांगल्या माणसाचे नाही धुतले तर त्याला राग येत नाही. चुकीच्या माणसाचे तुम्ही धुतले आणि तुम्ही त्याचे शिष्य बनले ना, तुमचं आयुष्य बिघडून जाते. माझी तर विनंती आहे, कोणताच महाराज असं नाही सांगणार, कोणताही म्हणून का माझे लय शिष्य आहेत, तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर सांगा, मी पाठवून देतो. काही काही महाराजांना स्वतःचे फोटो गाड्यात बनवून ठेवलेले आहे मागं. आमच्या महाराजाचा फोटो पाहिजे असेल तर तुम्हाला मिळून जाईल, कीर्तन झाल्यावर गाडीपाशी जा. मी टीका नाही करत आहे, मी फार वेगळं विशाल आहे. मी टीका संकुचित लोक करतात, मी व्यापक आहे, विशाल आहे. आमच्यापाशी गाथा ज्ञानेश्वरी आहे. मी टीका नाही करत. मग काय होते माहिती आहे का, तुम्ही जर एखाद्या चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला, तुमचा विश्वास उडून जाते आणि तुम्ही तिथूनही बाहेर निघता. मग तुमच्या संप्रदायाविषयी अरुची निर्माण होते. असं कुठे असते का? हे वारकरी लोकलेखाचे असे दोष तुमचा नव्हता. एकानं चांगलं सांगितलं होतं, ते म्हणे काही काही लोक खूप बदमाश आहेत. अरे ते लोक बदमाश आहे, विचार बदमाश नाहीत. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे पवित्र संत नाही. आणि त्या संतांच्या विचारावर तुम्ही वचने आवडी संताची या, ते वचन आम्हाला आवडले पाहिजे. आणि अशा वचनावर तुम्ही जर आतमधून विश्वास ठेवला तर तुम्हाला दुसरं कोणाचीही काही उपदेश घ्यायची गरज नाही. शेवटच्या चरणात अंतरिया राहे वचनाचा विश्वास, अंतरिया राहे वचनाचा विश्वास, अंतरिया राहे वचनाचा विश्वास, अंतरिया राहे वचनाचा विश्वास, अंतरिया राहे वचनाचा विश्वास,
मनाची संताची वचनावारी संताची वचनावारी संताची संतांचे वचन इतके महत्वाचे आहे. फक्त एक काम करा, अंतरिया राहे. आज काय अडचण झाली माहितीये का? सगळा परमार्थ बाहेर आलेला आहे. परमार्थ आतमध्ये असला पाहिजे आणि त्याच्या आतमधल्या ते जे अंतकरण आहे त्या मनानं दुसरे संकल्प विकल्प करू नये. बुद्धीनं निश्चय त्याच वचनाचा आधार घेऊन घेतला पाहिजे. चित्तानं चिंतन त्याच वचनावर केलं पाहिजे. असं जर आमचं सगळं अंतकरण चतुष्ट आहे त्या संत विचारांचा विश्वास ठेवून जर जीवन जगत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला कोणाचीच गरज नाही. न लगे उपदेश तुका म्हणे, तुम्हाला काही गरज नाही. हे फार प्रसंग येतात. भगवद्गीता याच्यावरच आहे. अर्जुनाच्या मनामध्ये दया निर्माण झाली. दया धर्म नाही का? ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला धनुर्धर बनवलं त्यांच्यासोबत युद्ध करू. ज्यांनी मला मांडीवर खेळवलं त्या भीष्माचार्याला मारू. हे काय दुसरे आहेत का? आणि कशासाठी? मातीच्या तुकड्यासाठी. मातीच्या तुकड्यासाठी यांना मारू. योग्य नव्हती का भूमिका? खरंच मिळून मिळून काय राज्यासाठीच होतं ना भांडण. का कृष्णानं भगवद्गीता सांगितली? कृष्णानं सांगितलं, अर्जुना तुझं बोलणं बरोबर आहे पण चुकीच्या टाइमला बोलून राहिला. हे तुला पहिले नाही कळलं का? इथं युद्धाला उभा झाला आणि युद्धाच्या वेळेस या गोष्टी करतो. युद्ध सुरू झालं, युद्ध सुरू झाल्यावर काय सांगायचं? अहिंसा परमो धर्म. अरे तिथं परमधर्म नाही, तिथं मिसाईल येऊन पडून राहिले आजूबाजूला. तिथं कोणता अहिंसा परमो धर्म सांगतो? तिथं काय उचित काय अनुचित आहे याचा विचार केला पाहिजे. तू हे चुकीचं बोलतोय, इथं गरज नाही. आणि जे राज्याकरता प्रयत्न करून राहिले ते अधर्मानं प्रयत्न करून राहिले. धर्माच्या दृष्टीनं तुमचा त्याच्यावर अधिकार आहे. त्याला तेच सांगितलं, उचित जाणावे मुख्य धर्म आधी. असं चित्त अस्थिर होऊ देऊ नको. हे आपले आहे तुपले आहे. आपले आहे तर तुझ्या सोबत काऊन नाही उभे? समोर का उभे आहे? आपले आहे तर मागं उभे राहायला पाहिजे होते ना. आपले कोण असतात? जे मागं उभे राहतात ते असतात ना. जर विरोधात उभे आहे तर आपले कसे काय आहे? आपले समजू नको, शत्रू समज. ही भगवद्गीता आहे.
आणि तोच सिद्धांत आहे, उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, न घालावी धाव मनाची ओढी, वचन आवडे संताची या, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुकाराम. हा अभंग होता, फार सुंदर अभंग आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी मांडता येतील त्याच्यावर, पण वेळेचं बंधन आहे, आपली वेळ संपलेली आहे. पुनश्च एकदा या जगदंबा संस्थान समतापीठ या आईच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. महाराजांच्या निमित्तानं येणं झालं, ते निमित्त ठरले, आईची जी इच्छा असावी, आलं पाहिजे. आणि म्हणून मग कोणतरी म्हणाले की महाराज तुम्ही 2-3 वेळा आले. आता मलाही आठवत नाही, कुठं कुठं रोज इसगाव तिसगाव भिकारी को 40 गाव फिरतच राहावं लागते. कधी कधी आठवत नाही कधी येऊन गेलो, काय येऊन गेलो. पण आमचे ज्यांच्याकडून आपण कथा ऐकताय की निवृत्ती महाराज आल्याबरोबर म्हणाले, महाराज माझी कथा होती तेव्हा एकदा तुम्ही इथं आले होते, पण आज आल्यानंतर पुन्हा आनंद आलेला आहे. आणि जसं जसं समोर सरकतोय तसं तसं प्रगल्भताही वाढते ना, विचारांची प्रगल्भता वाढते. त्याच्यामुळं त्या आईच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपल्या सगळ्यांना फार फार चैत्र नवरात्राच्या मंगलकामना देतो आणि इथेच थांबतो. सगळ्या महाराज मंडळींना ज्यांनी कीर्तनाला सुंदर साथसंगत दिली, मृदंगवादक पेटीवादक आमचे किशोर महाराज, सगळ्यांना महाराज आहेत, महाराजांनी फार सुंदर साथ दिली. सगळ्यांना धन्यवाद देतो. एकदा हात वर करा. ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो त्यांचं 2 मिनिट भजन आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 समर्पित. कदाचित कोणाला ऐकायची असेल तर अजून विशाल महाराज बडे या यूट्यूब चॅनलला कीर्तन टाकल्या जाईल. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला बऱ्याच कथा कीर्तनातले चांगले विचार. हेतू एकच आहे, चांगल्या विचाराची आदानप्रदान घडावी. पुनश्च आपल्या सगळ्यांना मंगल कामना देतो आणि माझ्या शब्दांना इथेच विराम. जय विठ्ठल.